नाशिक विधान परिषदेत आणखीन एका मोठ्या ट्विस्टची शक्यता निर्माण झाली आहे। बंडखोर गोकुळ गीते यांना पाठिंब्यासाठी राजी करण्याचे आता प्रयत्न सुरू झाले आहेत। उमेदवारी कायम ठेवून नरेंद्र दराड यांना पाठिंबा द्यावा, शिवसेनेने ही भूमिका घेतली आहे। गोकुळ गीतेने पाठिंबा दिल्यास निवडणूक दुरंगी होण्याची शक्यता आहे। महायुतीत भाजपचे बंडखोर प्रसाद हिरे यांचंही आव्हान आता कायम आहे। नाशिक विधान परिषद नव्या राजकीय समीकरणाच्या उंबरठ्यावर आहे। प्रसाद हिरेंना भेटणार आहे, कारण काल सकाळपासून ते नॉट रिचेबल होते, सापडलेच नाही, फोनवर कुठेही नव्हते, फोनच त्याचा बंद होता। गोकुळ गीतेंचं काल सकाळी माझं बोलणं झालं होतं, पण नंतर तेही नॉट रिचेबल झाले। 15 मिनिट 20 मिनिट मी त्यांच्याशी बोललो होतो, त्यांना समजवलं होतं, पण होकार नकार करून त्यांनी फोन ठेवला। मला वाटलं होतं की ते माघार घेतील, परंतु त्यांनी शेवटी मग ते भेटलेच नाही, नॉट रिचेबल होते। आज मी देखील दोघांना या ठिकाणी भेटणार आहे आणि त्यांना पुन्हा सांगणार आहे की आपण दोघांनी जाहीर माघार घ्यावी। आता पुढच्या अर्ध्या तासामध्ये, कारण काहीतरी गिरीश महाजन साहेबांचे काही नाशिकमध्ये कार्यक्रम होते, त्याच्यामुळे ते कार्यक्रम झाल्यानंतर आता गणेशजींना आणि गोकुळजींना भेटतील आणि मी प्रचंड आशावादी आहे, प्रचंड सकारात्मकता स्वतः माझ्यामध्ये असल्यामुळं मला ठाम विश्वास आहे की योग्य तो निर्णय होईल आणि महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे जे आहेत त्यांचं समर्थन उरलेले दोन्ही आमचे सहकारी उमेदवार जे आहेत हे करतील, याच्यावर माझा ठाम विश्वास आहे।